अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। शिवाय राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अनेक शंका कुशंकाही उपस्थित केल्या जात आहेत। याच दरम्यान आमदार रोहित पवार यांनी एक सूचक वक्तव्य केले, ज्यामुळे चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले। काय विमानात घडलं, कसं घडलं हे सुद्धा 9 तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेन। जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे, अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत, कारण एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं हे फार महत्त्वाचं आहे। समजा DGCI असेल, नाहीतर राज्य सरकार असेल, नाहीतर केंद्र सरकार असेल, नाहीतर ती कंपनी असेल VSR, या सर्व लोकांना योग्य पद्धतीने काही प्रश्न नाही तर मनामध्ये ज्या शंका आहेत त्या आम्ही विचारू। अजित पवारांच्या विमान अपघाताने अनेक प्रश्नांना जन्म दिला। दादांच्या विमानाचा अपघात का आणि कसा झाला याचा अद्याप उलगडा झालेला नाही, पण या अपघाताच्या दिवसापासून त्याविषयी अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत। आता रोहित पवारांनी त्याविषयी एक सूचक वक्तव्य केले। काय विमानात घडलं, कसं घडलं हे सुद्धा 9 तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल। जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे, अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत, कारण एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं हे फार महत्त्वाचं आहे। अजित पवारांच्या विमानाच्या अपघातावर त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी यापूर्वी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले। अजित पवारांसह विमानातील एकूण व्यक्ती आणि अपघातानंतर मिळालेले मृतदेह यातील तफावतीवरती अमोल मिटकरींनी सवाल उपस्थित केला होता। मला पण अजितदादांच्याच कार्यालयातून मी प्राप्त करून घेतली सोलवट साहेबांकडून। त्याच्यामध्ये पायलट, क्रू पायलट आणि विदीप जाधव, त्या माळी मॅडम आणि अजितदादा अशा लोकांची ती ही होती। कुठलंही फुटेज माझं म्हणणं असं आहे की मृतदेहाची संख्या 6 वरून 5 कशी झाली? 5 होते तर 5 लोक बसतानाचा एखादा CCTV का नाही? ज्या पद्धतीने अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्यावरून काहींच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आहे। अजित पवारांचा विमान अपघात होण्यापूर्वी काय घडलं याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। सकाळी 8:10 अजित पवार मुंबई विमानतळावरून खासगी विमानाने बारामतीच्या दिशेने निघाले। 9:15 वाजण्याच्या सुमाराला ते बारामती विमान धावपट्टीच्या परिसरात पोहोचले होते। त्यावेळी विमान धावपट्टीच्या अंतिम टप्प्यावरती आल्याचा वैमानिकाने संदेश दिला, पण धावपट्टी स्पष्ट दिसत नसल्याने विमान धावपट्टीवरती उतरवण्यात वैमानिकाला अपयश आला। वैमानिकाने धावपट्टीला एक गोल चक्कर मारली। दरम्यान विमानाच्या स्थितीविषयी विचारणा करण्यात आली होती। विमान धावपट्टीच्या अंतिम टप्प्यावरती असल्याचं वैमानिकानं सांगितलं। धावपट्टी दिसते का अशी विचारणा वैमानिकाला करण्यात आली। धावपट्टी दिसत नसल्याचं वैमानिकाने कळवलं। धावपट्टी दिसल्यावर कळवतो असं उत्तरही देण्यात आलं। काही सेकंदांनंतर धावपट्टी दिसत असल्याचं वैमानिकानं कळवलं। सकाळी 8:43 विमानाला उतरण्याची सूचना देण्यात आली, पण विमानातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। सकाळी 8:44 ATC कर्मचाऱ्यांना धावपट्टी लगत आग दिसली। धावपट्टीच्या सुरुवातीच्या डाव्या बाजूला विमान कोसळलं। खरं तर 8:50 लँडिंग अपेक्षित होतं। मुंबईतून निघाल्यानंतर अवघ्या 35 मिनिटातच तो भीषण अपघात झाला। कोणत्याही पद्धतीच्या घातपातामध्ये एवढं कोऑर्डिनेशन आणि एवढं टायमिंग जुळवता येत नाही की 45 मिनिटं विमानाचा प्रवास झाल्यावर त्यांनी एकदा उतरण्याचा प्रयत्न केला, त्यात ते उतरू शकलं नाही म्हणून फिरून आलं, त्यानंतर त्याच वेळी बरोबर ते पडणं, इतका घातपातामध्ये इतकं जमवलं जाऊ शकत नाही। घातपात असतो तेव्हा विमान उड्डाण केल्यावरच पडतं किंवा थोड्या वेळात त्यानंतर पडतं, काहीतरी तांत्रिक बिघाड करून ठेवला गेला असेल तर हे सगळं बघता माझा अंदाज, आणि तो निव्वळ अंदाज आहे, निष्कर्ष नाही, तो असा आहे माझ्या अनुभवाच्या आधारावर की याच्यामध्ये घातपाताची शक्यता जवळपास 0 अशी आहे। अजित पवारांच्या विमानात नेमकं काय घडलं त्याविषयी अद्याप ठोस माहिती बाहेर आली नसली तरी रोहित पवारांचं सूचक वक्तव्याचा अर्थ काय?
रोहित पवार 9 तारखेला अपघाताविषयी नेमकी कोणती माहिती उघड करणार आहेत? रोहित पवारांकडे अशी कोणती माहिती आहे जी 9 तारखेला उघड होईल? ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.